नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेश जैन, न्यूरोसर्जन. मागच्या भागात आपण अभ्यास कसा करायचा या विषयाला सुरुवात केली. अभ्यासामध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रतेचं महत्त्व आणि त्याच्यात प्राणायामाचा आणि प्रत्याहाराचा रोल आपण थोडक्यात जाणून घेतला. अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन ही आपण पहिली पायरी धरली तर त्या कॉन्सन्ट्रेशन नंतर येते मेमरी, म्हणजे अर्थात आपली स्मरणशक्ती. आणि स्मरणशक्ती आपण कशी वाढवू शकतो? आपण जे वाचलेलं आहे, जो अभ्यास आपण करतो आहे, किंवा एखादी आपण नवीन कला ज्यावेळेस शिकतो, एखादी स्किल ज्यावेळेस आपण डेव्हलप करत असतो, त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये मेमरी वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आपल्याला खूप फायदा आहे, सायन्स त्याच्या मागचं काय आहे, हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊ. मेमरी ही आपल्या मेंदूच्या हिप्पोकॅम्पसमध्ये शॉर्ट टर्म मेमरी आणि जो मेंदूचा कॉर्टेक्स आहे, फ्रंटल लोब, परायटल लोब, म्हणजेच मोठा मेंदू, याच्यामध्ये आपली लॉंग टर्म मेमरी ही स्टोअर होत असते. मेमरी वाढवण्यासाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाची जर जी गोष्ट असेल तर ती म्हणजे आपली झोप. एक छान अशी झोप ही आपल्या मेंदूला आणि शरीराला रिज्युविनेट करत असते. आपल्या दिवसभरचा जो थकवा असतो तो घालवण्याचं काम, शरीरातली एक रिपेअर प्रोसेस जी आहे ती झोपेवाटे होत असते. झोपेमध्ये शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत किंवा जे अशुद्ध पदार्थ तयार झालेले असतात, जे विष तयार झालेलं असतं, ते सर्व झोप ही बाहेर काढते. त्यामुळे अभ्यासामध्ये झोपेचं महत्त्व हे प्रूव्ह झालेलं आहे. इनफॅक्ट जे आपण वाचतो ते आपल्या झोपेत कन्सॉलिडेट करण्याचं काम, मेमरीमध्ये साठवण्याचं काम हे चांगली झोप करत असते. झोपेबरोबरच दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे एक रेग्युलर बेसिसवर आपण 10 ते 15 मिनिटाची एक्झरसाइज, व्यायाम, एरोबिक एक्झरसाइजचे प्रकार असतील, ज्याच्यामध्ये वॉकिंग असू शकतं, योगासनं असू शकतात, प्राणायाम असू शकतं, किंवा एखादं जॉगिंग, सायकलिंग अशा प्रकारचे एक्झरसाइज असू शकतात. हे एक 10 ते 15 मिनिटाचं एक्झरसाइज आपल्या मेंदूमध्ये असंख्य चांगले रसायनं, ज्याला आम्ही एंडॉर्फिन्स म्हणतो, आणि काही प्रमाणात डोपामिनसारखे आणि सिरोटोनिनसारखे जे फील गुड हॉर्मोन्स आहेत ते पण आपल्याला तयार झालेले आढळतात. त्याचबरोबर एक्झरसाइज मध्ये हे जे हॉर्मोन्स मेंदूत तयार होतात, त्याचा मेंदूमधल्या ज्या वेव्ज आहेत त्याच्यामध्ये अल्फा वेव्ज आहेत, तशा प्रकारच्या वेव्ज तयार होण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, हे डॉक्युमेंट झालेलं आहे. EEG वाटे आपण मेंदूची तपासणी केल्यावर ते प्रूव्ह झालेलं आहे. तिसरा महत्त्वाचा पार्ट हा आपला आहार आहे. बरेच आपण खाद्यपदार्थ सांगू शकतो की ज्याच्यामुळे आपली मेमरी ही बूस्ट होते. ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आहेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, नट्स आहेत, अक्रोड, आल्मंड्स आहेत, सीड्स आहेत, पंपकिन सीड्स सारखे असंख्य प्रकारचे पेय आहेत, ज्याच्यामध्ये ग्रीन टी आपण सांगू शकतो की याच्यामध्ये आपली मेमरी ही चांगल्या पद्धतीने बूस्ट होते, हे सिद्ध झालेलं आहे. पुढचा महत्त्वाचा जो विषय आहे मेमरीसाठी, की कोणताही अभ्यास करताना तुम्हाला फ्रिक्वेंट ब्रेक्स आवश्यक आहेत. मेंदूशास्त्रानुसार एक साधारणपणे 40 ते 45 मिनिट, मॅक्सिमम 50 मिनिट आपल्या मेंदूची कॅपॅसिटी आहे कोणताही विषय हा मेमरीमध्ये घेण्यासाठी. आणि एक 50-10 प्रिन्सिपल जर आपण अंगीकारला अभ्यास करताना, म्हणजे 50 मिनिटाचा अभ्यास आणि एक 10 मिनिटाचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही ॲक्टिव्हिटी करणं, एक हलका जॉग असेल किंवा इतर काही कोणाशी आपण नुसतं बोलून येणं असेल, तर त्याच्यामध्ये आपला मेंदू हा परत पुढचा जो मेमरीचा 50 मिनिटाचा डोस आहे तो घेण्यासाठी रेडी होतो, असं सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे ब्रेक्स हे महत्त्वाचे आहेत. पुढचा जो महत्त्वाचा प्रकार आहे और पार्ट आहे तो रिपिटेशन हा राहील. रिपिटेशन म्हणजे एखादा विषय जो अवघड असतो समजायला, त्याला आपण वाचल्यानंतर साधारणपणे 24 तास 48 तास ते मेमरीमध्ये स्टोअर होतं, शॉर्ट टर्म मेमरीमध्ये. त्यावेळेस आपण सर्वात प्रथम तो विषय वाचतो आणि नंतर जर आपण तो विषय वाचला नाही, त्याची उजळणी नाही केली, त्याची रिव्हिजन नाही केली, तर तो विषय हा डिलीट होऊन जातो मेमरीमध्ये. त्यामुळे याला लॉंग टर्म मेमरीमध्ये टाकण्यासाठी 24 तासात 48 तासात त्याला एक ब्रीफ रिव्हिजन, थोडीशी उजळणी हे आपण जर दिलं
तर आपली ही मेमरी हळूहळू लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट व्हायला लागते. एक लॉ ऑफ फॉरगेटफुलनेस जो आम्ही सायकोलॉजीमध्ये सांगतो की कोणतीही विषय आपण ज्यावेळेस वाचतो किंवा समजायचा प्रयत्न करतो तर त्याचा एक फॉरगेटफुलनेसचा कर्व आहे, विसरण्याचा कर्व आहे. आणि त्या फॉरगेटफुलनेसच्या कर्वला आपल्याला जर हँडल करायचं असेल, त्याचा वापर करून घ्यायचा असेल तर रिपिटेशन हे त्या गोष्टीचा आपण जर करत गेलो, तोच विषय आपण 3 वेळा 4 वेळा रिवाईज केला आणि त्याला एक स्पेस दिली, स्पेस रिपिटेशन केलं आपण, अंतराने तो विषय आपण जर वाचला तर तो आपल्या मेमरीमध्ये लॉंग टर्म बेसिसवर राहतो. यालाच आम्ही मेंदूच्या भाषेत न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. आणि न्यूरोप्लास्टिसिटीचं जे प्रिन्सिपल आहे ते अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही स्किल डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस रिपीटेड करतो त्यावेळेस मेंदूमधले ते भाग, ते पाथवेज, ते सेंटर एक 6 महिने 9 महिन्याच्या गॅपनंतर स्ट्रॉंग होतात आणि हळूहळू ती स्किल आपल्या पर्सनॅलिटीचा एक भाग होते. मेमरी हा विषय, स्मरणशक्ती हा विषय एकाग्रते एवढाच महत्त्वाचा आहे. मागच्या भागात आपण एकाग्रता या विषयावर चर्चा केली. यावेळेस आपण आपली स्मरणशक्ती कशी वाढवता येईल याच्यावर चर्चा केली. अभ्यासाचे हे 2 महत्त्वाचे भाग आपण हाताळले आहेत, चर्चा केलेली आहे. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद.